शहापूर तालुक्यात रात्रभर पाऊस पडलाय। तुफान पाऊस या ठिकाणी झालाय, त्यामुळे पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलाय। त्यामुळे भातसा धरणाचे 5 दरवाजे 2.5 मीटरने उघडण्यात आले। आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये शहापूर सापगाव किन्हवली रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेलाय, त्यामुळे रस्ता बंद करण्यात आले आणि त्यामुळे 40 गावांचा संपर्क देखील तुटल्याचं पाहायला मिळतं। परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी फैयाज शेख यांनी। शहापूर तालुक्यात रात्रभरपासून तुफानी पाऊस पडत आहेत। पावसाने शहापूर तालुका हाहाकार माजवलेला असून अनेक गावं ही पाण्याखाली गेली आहेत, तर भास्ता नदीवर पूल देखील पाण्याखाली गेलेले आहेत। शहापूर तालुक्यातील सापगाव पूल जो आहे पाण्याखाली गेल्याने एकूण 40 गावांचा संपर्क तुटला आहे। आता सध्या आपण भास्ता धरणाच्या पायथ्याशी उभे आहोत। आपण जर बघू शकतात तर भास्ता धरणाचं जे गेट आहे ते 2.5 मीटरने उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर ते पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि भास्ता नदीचं पाणी हा सापगाव गावामध्ये शिरल्याने संपूर्ण गाव हा पाण्याखाली गेलेला आहे। महसूल प्रशासन असो, पोलीस प्रशासन असो किंवा जीवरक्षक दलाची टीम असो, हे सगळे तैनात करण्यात आलेले आहेत। अनुचित प्रकार घडू नये म्हणून याकडे सगळ्यांचे लक्ष देखील आहेत। फैयाज शेख, साम टीव्ही, शहापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।